नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर चला आज आपण बनवणार आहे केक. आज मम्मी पप्पा त्यांची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी स्पेशल सरप्राईज केक बनवणार आहे. तर चला आपण केक बनवायला सुरुवात करूया. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे दूध, इनोची पुडी, डाळची, तेल, काजू बदाम, साखर, मैदा, चॉकलेट बिस्किट, पार्लेजी. तर आता आपण सर्वप्रथम पार्लेजी व चॉकलेट बिस्किट यांना मिक्सरमध्ये टाकून आपण त्यांना ग्राइंड करून घेणार आहे. पहिले त्यांना दोन याच्यात करणार पडतील कारण ते खूप जास्त आहे. तर पहिले आपण हे करून घेऊ. तर पहिले आपण हा डब्बा करून घेऊ. तर आपला हा पहिला डब्बा झालेला आहे. तर बघा असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण आता आपण दुसरी प्रोसेस ही तशीच करणार आहे. चॉकलेट बिस्किट व पार्लेजी आपण दोन्ही सोबत करणार आहे. तर आपण दुसरा डब्बाही करून घेऊ. तर आपला दुसरा सुद्धा झालेला आहे, बघू शकता आपण. हे सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहे. मिक्सरला लागलेलं असतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यात सुद्धा खूप नाही तर हे वाया जातं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपलं मिक्सरचं काम संपलेलं आहे, त्याला बाजूला ठेवून द्यायचं. तर आता आपण सर्वप्रथम आपलं इकडे ही तयार झालेलं आहे बिस्किटची पावडर, आणि ते अशा प्रकारे तिला बारीक करून घ्यायची आहे. त्यात आपण टाकणार आहे मैदा. आपण एवढा मैदा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मैदा घेऊ शकता. आपण मैदा टाकलेला आहे व त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपण आपल्या साखरची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. तर आता आपल्याला साखरची पावडर करून घ्यावी लागेल. पहिला आता आपण साखर टाकली, त्यानंतर आता आपण साखरची पावडर करून घेऊया. आता आपले साखरची पावडर तयार झालेली आहे. तुम्हाला वाटत असेल हा का केक बनवत आहे, कारण माझी दीदी क्लासला गेले असल्यामुळे आम्ही सरप्राईज देणार आहे, त्यामुळे आता आम्ही केक बनवून घेत आहोत. तोपर्यंत मम्मी बाहेर गेलेला आहे, तोपर्यंत आपण केक बनवून घेणार आहोत. तर आता आपली साखरची पावडर झालेली आहे, तिला बी आपण चांगलं बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात. आपली कन्सिस्टन्सी एकदम छान यायला पाहिजे बॅटरची. व आपण बाहेरून सुद्धा केक आणू शकतो 200-300-500 रुपयाचा, पण त्याला काही आपलं प्रेम त्याच्यात उतरत नाही व आपण केलेली माया त्याच्यात उतरत नाही व आपल्याला घरी करायला वेगळीच मजा येत असते, म्हणून आपण घरी करत आहे. तर आपलं मिक्सरचं काम झालेलं आहे, मिक्सर ठेवून देऊयात. आता आपण याला सगळं मिक्स करून घेऊयात. आता आपण इनोची पुडी याच्यात टाकून घेऊयात. पहिले तिला कट करूयात. आपण पूर्ण पुडी त्याच्यात टाकणार आहोत. पहिले आपल्याला दूध टाकून हे करायचं आहे. माझ्या तोंडात ते येऊन गेलं की इनो टाकायचं आहे, आणि पहिले आपल्याला दूध टाकून मिक्सचर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात इनो टाकायचं आहे. हळूहळू आपण मिक्सचर करून घेऊयात. हळू दूध टाकून मिक्सचर त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळीकडून आपल्याला ते मिक्स करायचं आहे. बघा आपलं मिक्सचर किती भारी व सुंदर आलेलं आहे. मिक्सचर खूप सुंदर असा त्याचा खमंग वास येत आहे. तर आपण चांगलं कन्सिस्टन्सी होईपर्यंत हे करून घेऊ. मग आता आपलं दूध झालं, आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. तर आता आपण त्याच्यात पूर्ण तेल हे असं पूर्ण टाकून घेणार आहोत. आपलं वाटीवर तेल होतं ते आपण त्याच्यात पूर्ण टाकून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे ते बॅटर. तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर किती सुंदर आलेलं आहे. त्यांची कन्सिस्टन्सी अजून झालेली नाही, म्हणून त्याच्यात आपल्याला अजून थोडं दूध ॲड करायचे आहे.
तर त्याची कन्सिस्टन्सी थोडी भारी होणार आहे. अशा प्रकारे ती कन्सिस्टन्सी बॅटरची व्हायला हवी. आता आपण त्याच्यात त्यात आता आपण थोडी आपली व्हॅनिला एसेन्स आपल्याकडे होती, मला त्याची आठवण नव्हती, पण नंतर आपल्याला आठवण आलेली आहे. ही व्हॅनिला एसेन्स टाकूया. तर आपण व्हॅनिला एसेन्स टाकूया. तोपर्यंत आपण कुकर ठेवून दिलेला आहे लो टेम्परेचरवर. तोपर्यंत आपण याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊया. आपल्याला जास्त व्हॅनिला एसेन्स नाही टाकायचं आहे, कमी प्रमाणात आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी किती सुंदर आलेली आहे. अशा प्रकारे बॅटर झालं म्हणजे बॅटर तयार आहे. त्याला चांगलं मिक्स करूयात. आपण आपल्या बॅटरमध्ये इनो टाकून घेऊयात. पुढे इनो आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे. आता दूध टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा आपला फेस झालेला आहे असा प्रकारे झाक. त्याला आता अशा प्रकारे फटाफट हलवून घ्यायचं आहे. पहा आपलं बॅटर किती भारी होत आहे. बघा आता आपण इनो आपण चांगल्या प्रकारे टाकून घेतलेले आहे. आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम सुंदर झाली पाहू शकतात तुम्ही. आता आपण आपल्या मोल्डला तेल लावून घेणार आहोत. आणि आपण कुकर चालू करून दिलेला आहे. गॅस चालू करून दिलेला आहे. गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. आता आपण आपल्या मोल्डला तेल लावून घेऊया. पुऱ्या प्रकारे आपल्याला तेल लावून दिलेलं आहे आपल्या मोल्डला. आता आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर आपला जो बेस आहे तो याच्यात टाकून घेऊयात. बघा किती भारी फर्मेंटेशन होत आहे. बघा आपलं बॅटर किती भारी प्रकारे जात आहे. बॅटर खूप सुंदर झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे बॅटर मोल्ड. आता आपण त्याच्यावर डेकोरेशन म्हणून थोडे बदामचे तुकडे टाकून देऊयात. आता पहा आपलं बॅटर सगळं झालेलं आहे. तर आता आपण त्याला कुकरमध्ये ठेवून देऊयात. आपण कोणचा कुकर चालू केलेला होता. आपण 5 मिनिट पहिले कुकर चालू केला होता. आता आपण कुकर थोडा वेळ आपला कुकर आता लागलेला आहे. आता आपण 5-10 मिनिट वेट करूयात आपला केक होण्याचा. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे व रिंग सुद्धा काढलेली आहे. त्या प्रकारे शिट्टी काढून आणि करून आता आपण लावून दिलेला आहे. तर आपण केक होण्याचा वेट करूयात. बघा आता आपण गॅस बंद करून घेणार आहे. तर आपण याला खाली उतरून घेणार आहे. माझा कुकर खोलणार आहे. तुम्ही बघू शकतात आपला केक एकदम झालेला आहे उत्कृष्टपणे. आता आपण त्याला थोडं थंड होऊ देऊया. अशा प्रकारे आपला केक झालेला आहे. बघू शकतात किती स्पॉन्जी आपला केक झालेला आहे. बघू शकतात अशा प्रकारे. आता तुम्हाला सेलिब्रेशन बी आम्ही दाखवू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.